आपण भांडतोय पण प्रश्न सोडवतोय का? वैवाहिक जीवनात भांडण होणे ही काही असामान्य गोष्ट नाही. खरं तर दोन वेगवेगळ्या व्यक्ती जेव्हा एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतात, तेव्हा त्यांच्या विचारांमध्ये, सवयींमध्ये, अपेक्षांमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात फरक असणे स्वाभाविक असते. त्यामुळे मतभेद होतात, वाद होतात आणि कधी-कधी आवाजही वाढतो. पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न आपण स्वतःला विचारतो का? आपण भांडतोय पण प्रश्न सोडवतोय का? कारण अनेकदा जोडपी एका समस्येवर चर्चा करण्यासाठी बसतात, पण चर्चा हळूहळू आरोप प्रत्यारोपांमध्ये बदलते आणि शेवटी मूळ प्रश्न तसाच राहतो. प्रश्न सुटत नाही, पण मन मात्र दुखावली जातात. प्रत्येक भांडणामागे दिसणारा विषय आणि न दिसणारी भावना अशी दोन स्तरं असतात. वरवर पाहता भांडण पैशांवर, घरकामावर, मुलांच्या संगोपनावर किंवा वेळ न देण्यावर होत असते. पण त्या विषयाच्या मागे अनेकदा एक खोल भावनिक गरज दडलेली असते. तू मला समजून घेत नाहीस, माझ्या भावनांना महत्त्व दिलं जात नाही, मी या नात्यात एकटाच प्रयत्न करतोय, किंवा माझ्यासाठी तुझ्याकडे वेळच नाही. ही खरी वेदना शब्दात व्यक्त होत नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती फक्त बोललेले शब्द ऐकते, पण त्या शब्दांमागची भावना समजून घेत नाही. इथूनच गैरसमज वाढू लागतात. अनेक जोडपी वर्षानुवर्षे त्याच विषयावर पुन्हा पुन्हा भांडत राहतात. प्रत्येक वेळी त्यांना वाटतं की विषय नवीन आहे, पण प्रत्यक्षात समस्या तीच असते. कारण त्यांनी कधीच त्या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केलेला नसतो. त्याऐवजी प्रत्येक वेळी स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू असतो. नात्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे कोण बरोबर, हा प्रश्न महत्त्वाचा समजणे. प्रत्यक्षात प्रश्न असा असायला हवा, आपण दोघे मिळून या समस्येवर काय उपाय शोधू शकतो? जेव्हा पती पत्नी एकमेकांविरुद्ध उभे राहतात तेव्हा नातं कमकुवत होतं, पण जेव्हा ते समस्येविरुद्ध एकत्र उभे राहतात तेव्हा नातं अधिक मजबूत होतं. भांडणामध्ये वापरले जाणारे शब्दही नात्यावर खोल परिणाम करतात. तू नेहमी असंच करतोस, तू कधीच बदलणार नाहीस, तुझ्याकडून काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही, अशी वाक्य समोरच्या व्यक्तीला बचावात्मक बनवतात. त्यानंतर संवाद संपतो आणि वाद सुरू होतो. त्याऐवजी जर आपण आपल्या भावनांबद्दल बोललो, जेव्हा असं होतं तेव्हा मला दुःख होतं, मला तुझ्या सहकार्याची गरज आहे, मला असं वाटतं की माझं ऐकलं जात नाही, तर संवादाचा सूर बदलतो. आरोपाऐवजी भावना व्यक्त झाल्या की समोरच्या व्यक्तीलाही समजून घेण्याची संधी मिळते. काही जोडपी असा समज करून घेतात की भांडण टाळणं म्हणजे चांगलं वैवाहिक जीवन, पण प्रत्येक वेळी हे खरं असतंच असं नाही. काही वेळा लोक भांडण टाळण्यासाठी बोलणंच बंद करतात, ते शांत राहतात, पण मनात राग, निराशा आणि अपूर्ण अपेक्षा साठत राहतात. ही शांतता वरून सुखद वाटते, पण आतून नात्याला पोखरत असते. संवाद थांबला की भावनिक जवळीक कमी होऊ लागते. म्हणूनच मतभेद असणं धोकादायक नाही, तर मतभेदांबद्दल बोलणं बंद होणं अधिक धोकादायक असतं. प्रत्येक भांडणात जिंकण्याचा प्रयत्न करणारी माणसं अनेकदा नातं हरवून बसतात. कारण वैवाहिक जीवन ही स्पर्धा नसते. इथे कोणी जिंकत नाही आणि कोणी हरतही नाही. जर एका व्यक्तीला प्रत्येक वेळी स्वतःचं मत सिद्ध करायचं असेल, तर दुसरी व्यक्ती हळूहळू भावनिकदृष्ट्या मागे सरकू लागते. ती बोलणं कमी करते, भावना व्यक्त करणं थांबवते आणि नात्यात एक अदृश्य भिंत तयार होते. म्हणूनच प्रत्येक वादात स्वतःला एक प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मला हा वाद जिंकायचा आहे की नातं टिकवायचं आहे? यशस्वी वैवाहिक जीवनात मतभेद नसतात म्हणून ते यशस्वी नसतं, तर ते यशस्वी असतं कारण त्या जोडप्यांना मतभेद हाताळण्याची कला अवगत असते. ते एकमेकांचं पूर्ण ऐकतात, मध्येच अडवत नाहीत, भावना कमी लेखत नाहीत आणि योग्य वेळ आल्यावर माफी मागायलाही कमीपणा मानत नाहीत. त्यांना माहीत असतं की माफी मागणं म्हणजे पराभव नाही, तर नात्याला प्राधान्य देण्याचा निर्णय आहे. घरात जर सतत भांडणाचं वातावरण असेल तर त्याचा परिणाम मुलांवरही होतो. मुलं फक्त शब्द ऐकत नाहीत, तर नातं कसं जगायचं हे आई वडिलांकडून शिकत असतात. जर त्यांना फक्त राग, अपमान, अबोला आणि कटुता दिसली, तर तेही भविष्यात नात्यांकडे त्याच नजरेने पाहू लागतात. पण जर त्यांनी पाहिलं की मतभेद झाल्यानंतर आई वडील शांतपणे बोलतात, एकमेकांना समजून घेतात आणि शेवटी प्रश्न सोडवतात, तर त्यांच्यामध्येही निरोगी संवादाची सवय विकसित होते. प्रत्येक जोडप्याने वेळोवेळी स्वतःला विचारायला हवं की आपण खरंच एकमेकांचं ऐकतो का? समोरच्याच्या शब्दांमागची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? आपण त्याच समस्येवर पुन्हा पुन्हा भांडत आहोत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येक भांडणानंतर आपण एकमेकांच्या अधिक जवळ येत आहोत की आणखीन दूर जात आहोत? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं अनेकदा नात्याचं वास्तव दाखवून देतात.
शेवटी एवढंच लक्षात ठेवा, भांडण हे कोणत्याही नात्याचं अपयश नाही, पण प्रत्येक भांडणानंतर जर प्रश्न असाच राहिला, मनं दुखावली गेली आणि अंतर वाढत गेलं तर ते नात्यासाठी धोक्याचं ठरतं. यशस्वी वैवाहिक जीवन म्हणजे भांडण नसलेलं आयुष्य नव्हे, तर भांडणानंतरही हात न सोडणारं, संवाद टिकवणारं आणि एकत्र उपाय शोधणारं नातं. कारण वैवाहिक जीवनात खरा विजय वाद जिंकण्यात नसतो, तर दोन मनांना पुन्हा एकदा जवळ आणण्यात असतो. म्हणून पुढच्या वेळी मतभेद झाल्यावर स्वतःला फक्त एक प्रश्न नक्की विचारा, आपण भांडतोय पण खरंच प्रश्न सोडवतोय का? प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.